Don't cry, brother, because it's the right time. You are in the right place. रडू नका भाऊ, कारण तुम्ही खऱ्या जागेवरती, सही जागेवरती आलेले आहात, सही टाइमावरती आलेले आहात. Because God can change everything. कारण परमेश्वर सगळं काही बदलू शकतो. God can. I'm prophetically coming in your house. आणि मी भविष्यवाणीच्या द्वारे तुमच्या घरात एक सैतान हँडल करत आहे. Tonight is going to release. आज ते सैतानाच्या बंधनातून मुक्त होणार आहे. आमेन. You are going to want good news about your child. तुम्हाला तुमच्या लेकराविषयी आनंदाची बातमी ऐकू येईल. आमेन. Amen. आज रात्री परमेश्वर त्याला धरणार आहे, पकडणार आहे. How many people believe that? Come on. किती लोक हा विश्वास ठेवतात. Thank you, Jesus. Now, 2.5 months. 2.5 महिने This family is going to the big problem. हा परिवार खूप मोठ्या समस्यातनं चाललेला आहे. The father was cried Lord. आणि पिता फार रडत होता, Trying to suicide. आत्महत्या करायचा प्रयत्न करत होता. But I want to tell you, is that right? बरोबर आहे का? Yes, I'm coming in your village. मी तुमच्या गावामध्ये येत आहे. आता I'm coming in your house. मी तुमच्या घरात प्रवेश करत आहे. In a prophetically. भविष्यवाणीच्या द्वारे. As a prophet, I can help you. Because you are recently building some houses. परमेश्वराचं भविष्य वक्ता होण्याच्या नात्याने मी तुम्हाला मदत करत आहे, कारण तुम्ही आता रिसेंटली एक घर बांधत आहात. Huh? Amen. Yes, सच है. Hallelujah. आमेन. The half of the way, this house construction is there. आणि अर्धच हे कन्स्ट्रक्शन असं झालेलं आहे, बांधकाम झालेलं आहे. It was not completed. ते अजून पूर्ण नाही झालं बांधकाम. पूरा नहीं हुआ है. Amen. Yes. Because I am seeing you. 2 महिन्याच्या आत Again, this family will come in this church पुन्हा ह्या परिवार ह्या चर्च मध्ये येईल. Amen. with one great testimony. एक मोठी साक्ष घेऊन येताल. Your Amen. problem is going to solve in this night. आज रात्रीच तुमची समस्या समाप्त होणार आहे. Hallelujah. Tonight, God is helping. आज रात्र परमेश्वर मदत करत I am आहे. prophetically visiting one hospital. आणि भविष्यवाणीच्या द्वारे मी एका हॉस्पिटलला व्हिजिट करत आहे. In the hospital, one girl is crying. हॉस्पिटलमध्ये एक मुलगी